नमस्कार. आज आपण बघणार आहोत बोर्ड क्वेश्चन पेपर मार्च 2019. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन ऑफ एनी फोर आहे. त्यातलं फर्स्ट तुमचा आहे फाइंड द मीडियन. मीडियन्स म्हणजे काय? त्याचा मीडियन कोण असेल, मध्यभागी कोण असेल. फर्स्ट गिवन एक्झाम्पल आहे. तुम्ही पहिले काय करा, असेंडिंग ऑर्डरमध्ये राईट डाऊन करा. असेंडिंग ऑर्डरमध्ये फर्स्ट तुमचं येणार 54, त्यानंतर येणार तुमचं 63, नेक्स्ट 66, 72, 87, 92, 98. मग मिडलला कोण आहे बघा. एकूण टर्म किती बघा, 1 2 3 4 5 6 7. मिडलला कोण येईल तुमचं 72. तुमचं मीडियन असेल तर 72. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा. मल्टिपल अँड रिराईट द इन द सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये मल्टिप्लाय करा. फर्स्ट काय करा, 5 मल्टिप्लाय बाय 2 करा. 5 2 जर किती येणार 10. क्लिअर. आणि रूट 7 इंटू 7 इज नथिंग बट 7. मीन्स 10 मल्टिप्लाय बाय 7 करा. आन्सर तुमचं इज 70. नेक्स्ट बघा. थर्ड क्वेश्चन काय, 3x प्लस 5 इज इक्वल टू 90 अँड 5x प्लस 3y इज इक्वल टू 7. फाइंड x प्लस वाय फाइंड आउट करायचा. या टाईपचा क्वेश्चन बोर्डला खूपदा विचारतात. x प्लस वाय किंवा x मायनस वाय, 1 किंवा 2 मार्क्ससाठी. आपलं कंडिशन काय, x प्लस वाय. गिवन इक्वेशन लिहा. गिवन इक्वेशन काय मिळणार, 3x प्लस 5y इज इक्वल टू 9. नेक्स्ट 5x प्लस 3y इज इक्वल टू 7. दोघांची ॲडिशन करा. 5 प्लस 3 तुम्हाला मिळणार 8x प्लस 8y. 7 7 14 आणि 16. 8ने डिव्हाइड करा. मीन्स x प्लस वाय इज इक्वल टू आन्सर मिळणार तुम्हाला 2. फायनल आन्सर असेल. फोर्थ क्वेश्चन बघा. राईट रेशो ऑफ सेकंड क्वांटिटी टू फर्स्ट क्वांटिटी इन रिड्यूस फॉर्म. रिड्यूस फॉर्ममध्ये तुम्हाला डिवायडेशन करायची. तर सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्मचं डिवायडेशन करायचं आहे. आता बघा, 5 डझन पेन्स. तुम्हाला फर्स्ट माहीत पाहिजे. 1 डझन पेन मीन्स हाऊ मेनी पेन्स. देर इज नथिंग बट 12 पेन्स. मीन्स 5 पेन्सची जर व्हॅल्यू किती असेल तर 5 मल्टिप्लाय बाय 12 करा. तर 5 12 जा 60. मीन्स 120 अपॉन 60 करा. 0 0 कॅन्सल. 6 1 तर 6, 6 2 जा 12. तुमचं फायनल आन्सर मिळेल 2 ॲज 1. मीन्स 2 अपॉन 1 इज इक्वल टू 2 ॲज 1. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल कोइफिशियंट फॉर्म. मीन्स कोइफिशियंट फॉर्ममध्ये लिहायचा. आता एक्स क्यूबचा कोइफिशियंट किती 2, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती असते शेजारी कितीचा 1, एक्सचं कोइफिशियंट -3 आणि 4 इज नथिंग बट कॉन्स्टंट. तो 4च आहे. मीन्स तुमचा कोइफिशियंट फॉर्म येणार 2, 1, -3, 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर बी. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्यातला फर्स्ट बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल 2x³ प्लस 2x वेन x इज इक्वल टू -1. मीन्स पी ऑफची व्हॅल्यू किती घ्या, तर पी ऑफ तुम्ही -1 घ्या. मीन्स p इंटू ब्रॅकेट -1. पी ऑफची व्हॅल्यू -1 पुटअप करा. तर तुम्हाला काय मिळणार, 2 इंटू ब्रॅकेट -1³ प्लस 2 इंटू ब्रॅकेट -1. आता 2 ॲज इट इज. -1चा क्यूब किती मिळणार तुम्हाला, -1. 2 इंटू -1 -2. 2 इंटू -2 -2. आन्सर मिळणार तुम्हाला -4. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय. इफ ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 11 21 31 41. नेक्स्ट बी कर्ली ब्रॅकेट 12 22 31 32. तुम्हाला ए युनियन बी फाइंड आउट करायचं आहे. युनियन मीन्स दोघांमध्ये सर्व पॉईंट्स घ्यायचे, पण रिपीटेड पॉईंट घ्यायचे नाही. बघा, ए युनियन बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 11 12 21 31 32 41. आणि ए इंटरसेक्शन बी दोघांमध्ये सेम पॉईंट कोण येतं, 31. नेक्स्ट क्वेश्चन बघा कसं आहे. संगीता मंथली इन्कम इज 25,000. शी स्पेंड 90% फॉर हर इन्कम अँड डोनेट 3% फॉर सॅलरी. ठीक आहे. हाऊ मच मनी डीड शी सेव्ह. मीन्स 25,000ची सॅलरी आहे, त्यापैकी ती 90 आणि 3% काय करते, स्पेंड करते. मीन्स 90 प्लस 3 93% काय करते, स्पेंड करते. मीन्स 7% ती काय करते, सेव्ह करते. तर आपल्याला सेव्ह रुपीज फाइंड आउट करायची. मीन्स 7 अपॉन 100
पर्सेंटेज म्हणून 100 घ्या, मल्टिप्लाय बाय टोटल किती त्याची पेमेंट आहे 25,000. 0 0 0 0 कट करा, 7 मल्टिप्लाय बाय 250 करा, 7 0 जा 0, 7 5 जा 35, 7 2 जा 14, 15 16 70 मीन्स 1750 रुपीज ती काय करते तर सेव्ह करते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चूज करायचं आहे. एपीची टर्म तुम्हाला गिवन आहे 2 - 2 - 6 - 10 आणि कॉमन डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर कॉमन डिफरन्सचा फॉर्म्युला तुमचा बघा D = T2 - T1 आहे. तर T2 किती गिवन तुमचा -2 आहे आणि T1 इज नथिंग बट फर्स्ट टर्म इज 2 मीन्स दोघांमध्ये डिफरन्स -2 आन्सर येईल -4. चेक करा, ऑप्शन येईल फर्स्ट. नेक्स्ट बघा, तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन गिवन आहे आणि तुम्हाला ABCच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. तर आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला माहिती कसं आहे, x² + bx + c = 0. a इज नथिंग बट 1, b इज नथिंग बट 10 आणि c इज नथिंग बट -7. बघा 1 10 -7 ऑप्शन येईल तुमचं C. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ ट्रेनिंग विथ स्टेट इज CGST. ऑप्शन इज B. नेक्स्ट बघू, a die is rolled that what is the probability that number is appearing on upper face is less than 2. तर लेस दॅन 2 मध्ये बघा फक्त आपल्याकडे 1 आहे मीन्स टोटल ड्राईव्हमध्ये किती असतं 1 2 3 4 5 6. तर नंबर आहे तुमचा ऑप्शन नंबर D. नेक्स्ट B बघा, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स आर AP 12 and 4 रिस्पेक्टिवली. इफ TN इज 96 देन फाइंड TN. मीन्स 96 काय आहे तुमची त्या nth नंबरची व्हॅल्यू आहे. आपल्याकडे फॉर्म्युला बघा TNचं काय, TN इज इक्वल टू A + n-1 ब्रॅकेट कंप्लीट D. TN आपल्याकडे किती येतं 96 इज इक्वल टू A मीन्स फर्स्ट टर्म 12 आहे प्लस n तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे n-1 ॲज इट इज. D इज नथिंग बट डिफरन्स तो 4 आहे. आता बघा हा 12 प्लस इकडे जाऊन काय होणार -96 - 12 इज इक्वल टू n-1 4 येईल. तर 96 - 12 करा, 6मधून 2 गेले 4, 9मधून 1 गेला तर 8 राहणार इज इक्वल टू n-1. आता हा 4 मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल डिव्हिजन 84/12 n-1. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 1 जा 4 इज इक्वल टू n-1. आता -1 इकडे येऊन काय होईल +1, 21 + 1 इज इक्वल टू 22 मीन्स n इज इक्वल टू 22. आता बघा ह्या सॉल्व करण्याचे खूप साऱ्या मेथड्स आहे. कोणी कोणी n-नी 4नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतं समथिंग, नंतर ते सॉल्व करत येतात पण ती खूप प्रॉब्लेम्स येतात पुढे. म्हणून काय करा, डायरेक्टली हा पार्ट सेपरेटच ठेवायचा आणि हा पार्ट प्लस इकडून काय करा पहिले सबट्रॅक्ट करा, लास्टला हा 4 मल्टिप्लाय जी असेल मल्टिप्लाय टर्म ती इकडे येऊन डिवायडेशन करा, तुम्हाला सिम्पली ॲन्सर तुम्हाला मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ डिटर्मिनंट बघा 4m 5 3 इज इक्वल टू 22 फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. या टाईपचे क्वेश्चन्स पेपरला असतात. 4 मल्टिप्लाय बाय 3 करा, 4 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू m मल्टिप्लाय बाय 5 सॉरी मायनस करा, दोघांमधला डिफरन्स आहे डिटर्मिनंट आहे इज इक्वल टू 22. 12 - 5m इज इक्वल टू 22 -5m is equal to 22 minus 12. 5m is equal to -10. Both minus plus will 5m is equal to 10. m is equal to 10/5. 5 1 5, 5 2 10. m is equal to आन्सर आहे तुम्हाला 22. इथे व्हॅल्यू पुटअप करा 2. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, मीन्स फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज करून आपण ते सॉल्व करू शकतो. क्वेश्चन आहे x² + 8x + 15 इज इक्वल टू 0 मीन्स मल्टिप्लिकेशन 15 पाहिजे त्या नंबरची, ॲडिशन 8 पण. असा कोणता नंबर आहे ज्यांची मल्टिप्लिकेशन 15 येते
आणि ॲडिशन 8 मिळतं. तर आहे तुमचं 5 आणि 3. 5 3 जा 15 आणि 5 + 8 तुमचं मिळणार 8x. मीन्स x² + 8x x² + 5x + 3x + 15 = 0. यातून कॉमन काढा x इंटू ब्रॅकेट x + 5. 3 कॉमन घ्या x + 5 = 0. एका ब्रॅकेटमध्ये मिळणार x + 5, एका ब्रॅकेटमध्ये मिळणार x + 3 = 0. मीन्स x -5 -3 ह्या तुमच्या xच्या 2 व्हॅल्यू मिळतील. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची बघा. तर इथं तुमचं ॲन्सर मिळणार तुम्हाला 2, इथं मिळणार तुम्हाला 10, ॲन्सर येईल 12. इथं बघा टोटल जे करायचं आहे तर 12 इथं येईल 1. टोटल रक्कम किती आपल्याकडे 12,000. इथं येईल 12,000. 12 1 12. तर ॲन्सर येईल तुमचं 1000 शेअर्स. फायनल ॲन्सर असेल. नेक्स्ट अतिशय सोपी ॲक्टिव्हिटी आहे. या टाईपचं एक्झाम्पल पेपरला विचारतात ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा सॉल्व करण्यासाठी. ठीक आहे, या पार्टला IMP करून ठेवा. तुम्हाला पहिले टोटल करायची आहे. तर टोटल किती 30 आहे. ठीक आहे, तर बघा 4/30 मल्टिप्लाय बाय 360. 360 का तुम्हाला एक ड्रॉ करायचं असतं, पेपरला विचारतात ते अँगल ड्रॉ करायला विचारतात. तुमचे सर्कल ड्रॉ करा. ठीक आहे, तर टोटल आपली किती मिळाली 30. तर 4/30 मल्टिप्लाय बाय समथिंग. तर आपलं इथं किती येईल 12 आपण किती येईल तर 30. इथं बघा 0 0 कॅन्सल करा. ठीक आहे, 3 1 जा 3, 3 1 जा 3, 2 जा 6, 12 6 जा ॲन्सर आहे तुमचं 72 डिग्री. इथं अगेन मिळणार तुम्हाला 8/30. 0 0 कॅन्सल करा. परत तेच मल्टिप्लिकेशन करून ॲन्सर तुम्हाला 96 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ॲक्टिव्हिटीज आहे. 2 कॉईन्स आर टॉस. 2 कॉईन टॉस केल्या तर 2 कॉईन टॉस 101% तुम्हाला बघा मीन्स HH जो S असतो तो HH, HT, TH आणि TT या फॉर्ममध्ये असतं. मी तर काय तुमचं बघा HT आहे, TH आहे, मीन्स इथे येणार तुमचं HH, इथे असणार तुमचं TT. क्लिअर. आता बघा ॲटलिस्ट 1 हेड पाहिजे, म्हणजे कमीत कमी एक हेड पाहिजे, कमीत कमी एक H पाहिजे. एक Hपेक्षा जास्तही चालेल, मोर दॅन चालेल, मीन्स 2 H चालतात. मग इथं काय पाहिजे TH आहे, तर राहिला फक्त कोणता पार्ट आपला HT. आणि इवन B काय सांगतो टू गेट नो हेड, एकही हेड नको, तर ॲन्सर फक्त आपलं सिम्पल TT. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, फाइंड द 9th टर्म ऑफ AP. ऑलरेडी APमध्ये आहे 7 13 19 25. फाइंड 19 टर्म मीन्स जी फर्स्ट टर्म आहे तिची व्हॅल्यू किती आहे 7. सेकंड जी टर्म आहे तिची व्हॅल्यू किती आहे 13. थर्ड टर्म आहे तिची 19, फोर्थ 25. अशी 19 टर्ममध्ये जी टर्म अशीची काय व्हॅल्यू असेल. सपोज एक नंबर जो मुलगा उभा आहे त्याला 7 मार्क्स मिळाले क्लासमध्ये, 7 मार्क्स. जो सेकंड उभा आहे त्याला 13 मार्क्स मिळाले, थर्ड उभा आहे त्याला 19 मार्क्स. तर जर 19 नंबरच एखादा मुलगा उभं असेल त्याला किती मार्क्स मिळालेले असतील. ठीक आहे, ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याकडे A गिवन आहे. आपल्याकडे A गिवन आहे. A इज इक्वल टू 7, N इज इक्वल टू 19, D इज इक्वल टू 13 मायनस 7 इज इक्वल टू 6. D ॲक्च्युली तुमच्याकडे डिफरन्स आहे. फॉर्म्युला आपल्याकडे AN इज इक्वल टू किंवा TN लिहिलं तरी चालतो, A प्लस N मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट D. तुम्ही TN लिहिला तरी चालतो, AN लिहिला तरी चालेल. ती तुम्हाला फाइंड आउट करायची. मीन्स तुमचा A19 घ्या किंवा T19. T19 इज इक्वल टू A मीन्स 7 प्लस N किती 19 मायनस 1, डिफरन्स किती तुमचा 6. तर T19 इज इक्वल टू 7 प्लस 18 मायनस 19 मायनस 1 18 मल्टिप्लाय बाय 6. T19 इज इक्वल टू फायनल 115. मीन्स 19 नंबरचा जो मुलगा आहे त्याला किती मार्क्स मिळाले 115, म्हणजे 115 मार्क्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स -3 अँड -7. मीन्स अल्फा तुमचा गिवन आहे -3,
बीटा गिवन आहे तुम्हाला -7. त्यापासून तुम्हाला कॉर्डिक इक्वेशन बनवायचं आहे. तर आपण पहिले अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करू. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -3 - 7 इज नथिंग बट -10. अल्फा इंटू बीटा -3 मल्टिप्लाय बाय -7 तर 21. आता फॉर्म्युला बघा, पेपरला IMP करा. या टाईपचा क्वेश्चन 101% पेपरला विचारतात. r² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू ब्रॅकेट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. एकदा यांची ॲडिशन करा, एकदा यांची मल्टिप्लिकेशन करा. x² मायनस अल्फा प्लस बीटाची आपल्याकडे काय व्हॅल्यू होतं -10 प्लस अल्फा इंटू बीटा 21 इज इक्वल टू 0. x² इथं x लिहा, मायनस मायनस प्लस 10x प्लस 21 इज इक्वल टू 0. हे तुमचं कॉर्डिक इक्वेशन असणार. पेपरला खूप वेळेस या टाईपचा क्वेश्चन विचारतात. 101% तर त्याला IMP करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2 नंबर डिफर बाय 3. द सम ऑफ द ग्रेटर नंबर अँड ट्वाइस स्मॉलर नंबर इज 15. फाइंड द स्मॉलर नंबर. ठीक आहे, तुम्हाला स्मॉलर नंबर काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. तो किती असेल. आता बघा, सपोज मी ग्रेटर नंबर काय कन्सिडर केला, एक्स. ग्रेटर नंबर काय कन्सिडर केला तर मी एक्स, ग्रेटर स्पेलिंग आहे. आणि स्मॉलर नंबर मी कन्सिडर केला सपोज वाय. फर्स्ट कंडिशन काय आपली बघा, 2 नंबर्स डिफर मीन्स दोघांचा डिफरन्स मीन्स एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. त्याला इक्वेशन नंबर मी 1 दिलं. नेक्स्ट कंडिशन काय, द सम ऑफ दोघांची ॲडिशन करायची. कोणाची, ग्रेटर नंबर आपला कोण आहे, एक्स आहे, मीन्स एक्स प्लस अँड ट्वाइस स्मॉलर नंबर. ट्वाइस मीन्स 2 टाइम्स वाय. स्मॉलर नंबर इज 15. ही सेकंड कंडिशन. इक्वेशन कळालं कसं फाइंड आउट करायचं. आता हे दोघं इक्वेशन सॉल्व करा बाय सायमल्टेनियस इक्वेशननी, क्रॅमर सोडली तर तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ती वायची किती असेल. स्मॉलर नंबर आपण काय कन्सिडर केला आहे तर वाय. ठीक आहे, आता आपण दोघं सॉल्व करू. मी ह्या इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करते. ते इक्वेशन माझा मिळणार 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. नेक्स्ट बघा, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 15. दोघांची काय करा ॲडिशन, तर तुम्हाला मिळणार बघा 3x इज इक्वल टू 21. एक्स इज इक्वल टू आन्सर मिळाला तुम्हाला 21/3 इज इक्वल टू 7. हे इक्वेशन कोणतरी एकामध्ये पुटअप करा. सपोज मी यात पुटअप केलं, एक्सची व्हॅल्यू किती 7 मायनस वाय इज इक्वल टू 3. तर मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस 7 मायनस वाय इज इक्वल टू -3 मायनस 7 -4. आणि बोथ काय तुमचे मायनस मायनस आहे, मीन्स वाय इज इक्वल टू आन्सर इज 4. तुमचं फायनल आन्सर किती असेल, स्मॉलर व्हॅल्यू इज नथिंग बट 4. आता बघा, क्वेश्चन जो 4th आहे, 5th आहे, 6th आहे, आपण तो पार्ट 2मध्ये बघूया. कारण की यामध्ये खूप मोठा हा जो व्हिडिओ बनला आहे, पार्ट 2साठी आपण तो क्वेश्चन बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.